तर आज सकाळीच केलं भाऊ आम्ही ना प्रेमानंद महाराजचं दर्शन. कसं केलं हे पाहासाठी ब्लॉग शॉर्ट लोक पहा. आम्ही ना रात्रीच भाऊ 3 वाजताचे अलाराम लावून ठेवले होते. त्याच्या बाद आंघोळ गिंगोळ करल्यावर रूम गिम लावल्यावर मग निघलो आम्ही प्रेमानंद महाराजचं दर्शन करायसाठी. पहिले तर महाराजचा टाइम होता 3 वाजता याचा, पण महाराजचा टाइम आता चेंज झाला होता. आता प्रेमानंद महाराज येतात म्हणतात 4 वाजता. पण प्रेमानंद महाराज ज्या रस्त्यानं जात असतात त्या रस्त्यावरच मग आलो आम्ही. त्याच्या बाद झालं भाऊ जरा भरम पाणी चालू असतं. म्हटलं वल्ल झालं तरी म्हटलं प्रेमानंद महाराजचं दर्शन करून जाईनच म्हटलं मी. पाणी तर काही एवढं थांबलो नव्हतं. महाराज जायच्या रस्त्याने दिसली आपल्याला सगळ्यात पहिले पोलीसची गाडी. पोलीसची गाडी गेल्यावर मग आले आपले महाराज. आणि महाराजजीले पाहायला एवढे मोठे लोक यायला होती की खूपच. त्या लय मोठ्या लोकांमधला एक मी बी होतो. चला मग तुम्ही घेऊन घ्या बाबाजीचं दर्शन. पांढरी दोरी पाहिली तुम्ही ना, ह्या दोरीच्या तिकडून आपल्याला जाता नाही येत. बाबाजीचं दर्शन करल्या बाद त्याच्या बाद सांगून देता की ज्याच्या याच्या घरी चालले जा, कारण की बाबाजीच्या मागे जायची कोणालाच परमिशन नाही आहे. त्याच्या बाद डायरेक्ट आलो आम्ही रूम वर. आणि आपला बजेट बी बहुत टॉपचा होता. एसी वाली रूम करलो होती आम्ही. मग रूम वर नाश्ता पाणी करल्यावर मग निघलो भाऊ आम्ही वृंदावन फिरासाठी. आणि रस्त्याने जाताना आपल्याला एक वानर दिसलं झोका घेताना, आणि दुसरं वानर दिसलं भाऊ दुसऱ्याचे कपडे लांबवताना. मतलब बेकारच विषय आहे भाऊ ऑर्डरला. आम्ही इकडे मंदिराचं दर्शन करायला तर आलो, पण भाऊ अडी मंदिर तर बंद होते. आणखी मंदिराचा बी टाइमिंग आहे उघड्याचा. मग मंदिर उघडायला म्हटलं टाइमच आहे, म्हटलं चला आता दुसऱ्याकडे फिरायला. मग आलो भाऊ आपण यमुना नदी जो नदीचं दर्शन घेतल्यावर मग आलो आम्ही बाके बिहारीजीच्या मंदिराजवळ. असा मंदिराचा टायमिंग तर 8 वाजता उघडायचा आहे. मग मंदिर 8 वाजता उघडल्यावर आम्ही घेऊन घेतलं बाकी बिहारीजीचं दर्शन. त्याच्या बाद निघलो भाऊ दुसऱ्या ठिकाणावर जायला. तसं तर बिंदावन मध्ये भाऊ एवढे हिंडायचं आहे की एक दिवस बी कमी पडून जाते. आणि जेवढे आपल्याला ठिकाण माहिती आहे आपण एवढं तर आज हिंडूनच घेऊ. चला मग भेटू लवकरच याच्या पुढच्या ब्लॉक मध्ये.